हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 68वी कथा श्री कृष्ण चैतन्यदास बाबाजी यांची आपण ऐकतोय. त्याचा आता आपण 5वा आणि शेवटचा भाग ऐकूया. बाबा आता वृद्ध झालेले होते, पण नियम आणि निष्ठा ह्याच्यामध्ये काहीही फरक किंवा बदल झालेला नव्हता. अजूनही ते पहिल्याप्रमाणे कितीही थंडी असली तरी रात्री 2 वाजता उठत, चंद्र सरोवरामध्ये स्नान करत आणि कुटीचा दरवाजा बंद करून भजन करायला बसत असत. पण जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे विरहाग्नी प्रबल होत गेला. एकदा ते नित्यधामाला जाऊन परतून आलेले होते. तेव्हापासून राधाराणीच्या दर्शनासाठी त्यांचा जीव आसुसलेला होता आणि त्यानंतर त्यांना राधाराणींनी दर्शन दिलेलं नव्हतं. त्यामुळं राधाराणीच्या दर्शनासाठी ते माशाप्रमाणे तडफडत होते. आता ते दर्शनासाठी इतके अधीर झालेले होते की त्यांना जिवंत राहणं सुद्धा अगदी अशक्य वाटत होतं. त्या काळामध्ये एक व्रजवासी ब्राह्मण त्यांचा शिष्य झालेला होता. तो नेहमी ब्राह्ममुहूर्तावरती चंद्र सरोवरामध्ये स्नान करायला येत असे. स्नान झाल्यानंतर आपल्या सद्गुरूंच्या कुटीसमोर जाऊन दंडवत करत असे आणि जय राधे असे म्हणून दाराच्या बाहेरूनच त्यांना पुकारत असे. बाबा सुद्धा दार न उघडता कुटीच्या आतूनच जय राधे असे म्हणत आणि त्याचा नमस्कार स्वीकार करत असत. एक दिवस त्याने अशाच पद्धतीने दंडवत केला आणि जय राधे अशी साद घातली, पण काहीही उत्तर आलं नाही. म्हणून त्यांनी बऱ्याच वेळेला जय राधे असं मोठ्याने म्हणून बघितलं, पण उत्तर मिळालं नाही. त्यामुळं त्याला बाबांच्या विषयी चिंता वाटू लागली. जवळच्याच कुटीमध्ये आणखीन एक महात्मा राहत होते. तो त्यांच्याकडे गेला आणि आपली चिंता त्याने बोलून दाखवली. ते महात्मा म्हणाले की खरं तर श्रीकृष्ण चैतन्यदास बाबांच्या बद्दल अशी घटना म्हणजे काही विशेष गोष्ट नाही, असाधारण अशी गोष्ट नाही. ते नेहमीच असे लीला चिंतनामध्ये बुडून जातात आणि मग त्यांना बाहेरचं काहीही कळत नाही. ज्ञानशून्य अवस्थेमध्ये तासनतास ते आपल्या कुटीमध्ये पडून राहतात. पण मला ही चिंता का वाटतेय तर एक असाधारण अशी गोष्ट मी आज रात्री बघितलेली आहे. त्यांच्या कुटीमधून एक अलौकिक असा प्रकाश फाकतो आहे असं मला दिसलं. न जाणे कसला प्रकाश होता ते मला कळलं नाही, कारण त्यांच्या कुटीमध्ये दिवा लावलेला असा मी कधीही पाहिलेला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की ते रोज जेव्हा चंद्र सरोवरामध्ये स्नानासाठी पहाटे जातात, तेव्हा दार उघडणे, दार बंद करणे असा आवाजही येतो. तोही आवाज आज माझ्या कानावर आलेला नाहीये. त्यामुळं खरं सांगायचं तर मला सुद्धा जरा चिंताच वाटतीये. दोघांनीही एकमेकांशी विचारविनिमय केला आणि आपण थोडा वेळ वाट बघू असं ठरवलं. थोड्या वेळानंतर त्यांच्या कुटीपाशी जाऊन खूप वेळेला त्यांनी जय राधे असं म्हटलं, अशी साद घातली, पण काहीही उत्तर मिळालं नाही. तेव्हा त्यांची काळजी वाढली. मग शेवटी त्यांनी गावातल्या लोकांना बोलावलं आणि काहीतरी करून कुटीचा दरवाजा उघडला. आत पाहतात तर त्यांचं स्पंदहीन शरीर अशा अचेत अशा अवस्थेमध्ये पडलेलं होतं. पण जवळ जाऊन बघितलं तर श्वास मात्र चालू होता, पण अतिशय हळूहळू चालू होता. मग सगळ्यांनी मिळून कीर्तनाला प्रारंभ केला. त्यांना वाटत होतं कीर्तनाच्या ध्वनीने त्यांना बाह्यज्ञान होईल. संध्याकाळपर्यंत कीर्तन चाललेलं होतं, पण बाबांच्या अवस्थेमध्ये काही परिवर्तन दिसलं नाही. त्याच वेळेला सगळीकडे चिंता पसरलेली होती आणि बाहेरही लोक उभे होते. त्याच वेळेला एक पानाचा विडा जो प्रसादामध्ये देवीला दाखवला जातो, तो हातात घेऊन बरसाना येथील गोस्वामीचा एक छोटासा मुलगा पळत पळत आला. त्याने विचारलं, एक बंगाली बाबा आहेत, ज्यांचा आता प्राण अगदी जायलाच आलेला आहे, ते कुठे आहेत? बाहेर उभे राहिलेल्या लोकांनी सांगितलं, ते आत कुटीमध्ये आहेत.
तो पटकन कुटीमध्ये गेला आणि तिथल्या लोकांना म्हणाला, "हा पानाचा विडा त्या बाबांना खायला द्या. हा श्रीजींनी पाठवलेला आहे. त्या काल रात्री स्वप्नामध्ये आल्या माझ्या आणि मला म्हणाल्या, की चंद्र सरोवर इथे राहणारा एक बंगाली बाबा आहे. त्याला मी काल दर्शन दिलं, पण ते दर्शन त्याला सहन झालं नाही. म्हणून आता अगदी त्याचे प्राण देह सोडून जायच्या बेतामध्ये आहेत. त्याला हा माझा प्रसादाचा विडा तू नेऊन दे आणि तो खायला घालायला सांग, म्हणजे तो जिवंत होऊन चैतन्यमय होऊन उठून बसेल." ती तो प्रसादाचा विडा जसा बाबांच्या ओठाला त्याचा स्पर्श झाला, तोंडात गेला, तसे बाबा "जय राधे" असं म्हणत उठून बसले. ते जरी उठून बसले, भानावर आले, तरी सुद्धा त्यांची अवस्था काही वेगळीच राहिली. दिव्योन्मादाची अवस्था होती. त्या अवस्थेमध्ये ते कधी हसत, कधी रडत, तर कधी बेशुद्ध होऊन पडत. आता राधाराणीचं दर्शन त्यांना झालेलं आहे, हे जरी लोकांना समजलेलं होतं, तरी बरेच दिवस जर असं चाललंय, तर ही मानसिक व्याधी असावी, असंही काही लोकांना वाटू लागलं. म्हणून कुसुम सरोवर येथे ग्वालियर मंदिरमध्ये त्यांना काही उपचार करण्यासाठी म्हणून लोक घेऊन गेले. पण या मंदिरामध्ये ग्वालियरच्या राजाच्या कडून प्रसाद भोजनाची व्यवस्था केली जात असे. म्हणजे देवाचा प्रसादही त्यांच्याकडूनच येत असे आणि तिथे असणाऱ्या सर्व लोकांच्या भोजन प्रसादाची व्यवस्था ही राजवाड्यातनंच केली जात असते. त्यांच्याच खर्चानी केली जात असे. त्यामुळे तिथे पोचल्याबरोबर बाबा एकदम ओरडले, "मी राजाचं अन्न खाणार नाही. मला इथून घेऊन चला." नाईलाजाने या सर्वांना बाबांना घेऊन चंद्र सरोवरावरती परत यावं लागलं. तिथेच ठेवावं लागलं. हळूहळू दिव्योन्माद ओसरू लागला. कदाचित विरहानल शांत करण्यासाठी राधाजीने जे दर्शन त्यांना दिलेलं होतं, ते त्यांना सहन जरी झालं नसलं, तरी अजूनही राधाजींना त्यांना घेऊन जायचं नव्हतं. तर अजूनही त्यांच्याकडून काही लोकांचं कल्याण व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. बाबा हळूहळू पुन्हा नेहमीसारखे झाले आणि परत भजन भक्ती करू लागले. आपल्या शिकवणुकीने आणि आचरणाने लोकांना ते भजनाची शिक्षा आणि कसं वागावं, साधन कसं करावं, ह्याचं ज्ञान देत राहिले. मग काही दिवसांनी अखेर तो वेळ जवळ आला, की जेव्हा आता राधाराणी त्यांना आपल्या सेवेमध्ये त्यांच्या धामाला घेऊन जाणार होती. तसे संकेत बाबांना मिळाले. मग बाबांनी त्या शेवटच्या वर्षामध्ये अन्न सोडून दिलं आणि केवळ दूध पिऊन ते राहू लागले. ते जेव्हा कथा करत, त्यावेळेला कथेमध्ये म्हणत, की आता ह्या शरीराचा भार अजूनही खूप दिवस वाहणं बरोबर नाही. म्हणजे शरीर सोडणार आहे असं ते सूचना देत असत. त्याच्यानंतर ते जिथे-जिथे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं होती, तिथे-तिथे जाऊन त्यांना सर्वांना भेटून आले. ते शेषशाही, वांशो, गाव इत्यादी सर्व ठिकाणी गेले. कुठे 2 महिने तर कुठे 4 महिने राहिले आणि परत चंद्र सरोवर इथे आले. परत आल्यावर व्रजमोहन दास यांना म्हणाले, "यावेळेला सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन आलोय, स्पष्ट सगळ्यांना सांगून आलोय. पण त्यामुळे मी निरोप घेऊन निघत होतो, त्यावेळेला सर्वांना फार वाईट वाटत होतं. पण आता मी तरी काय करू ना?" सन 1940च्या श्रावण मासामध्ये श्री श्यामपाद म्हणजे त्यांचे एकटे शिष्य आपली पत्नी गोविंददासी हिला बरोबर घेऊन चंद्र सरोवर येथे आले दर्शनासाठी. बाबा म्हणाले, "फार चांगलं केलंस बाबा, तू आलास ते. आणि शिवाय तुझ्या पत्नीला गोविंददासीलाही बरोबर आणलंस, ते तर आणखीनच चांगलं झालं. आता असंच समज की ही आपली शेवटची भेट आहे." आता श्रावण मासामधला नियम सेवा करण्याचा प्रश्न आला. ते सुरू करण्याच्या आधी एक दिवस त्यांनी श्री व्रजमोहन दासजी यांना सांगितलं, की "व्रजमोहन, आता यावेळेला काही विशेष नियमसेवा माझ्याकडून केली तर ती पूर्ण होईल की नाही, हे काही सांगता येत नाही. आता काही विशेष वेगळा नियम करण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये नाही. त्यामुळं तू फक्त फुलं आणि तुळशी रोज घेऊन येत जा
आणि मी काहीही विशेष नियम न करता बसल्या बसल्या देवाला फक्त फुलं आणि तुळशी अर्पण करीन, हाच एवढाच नेम. या देहाने आता गोवर्धन परिक्रमा सुद्धा होणार नाही. त्यामुळे जर तुला शक्य झालं तर माझ्याऐवजी एका ह्याला संकल्पाने आपण प्रदक्षिणा घालून यायला सांगू आणि तो तुझ्याबरोबर परिक्रमा करून येईल आणि त्याला आपण त्याचं यथोचित सन्मान आणि सेवा करू. मग मी एक भगवत सप्ताह सुद्धा ऐकायचं म्हणतोय. भागवत सप्ताहामध्ये खूप पूर्वीपासूनच माझा अत्यंत दृढ विश्वास आहे आणि त्याच्या फलश्रुतीमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याचा प्रत्येक शब्द अन शब्द मला खरा वाटतो. मग एक दिवस ब्रजमोहन दास यांना जवळ बोलवून त्यांनी त्यांना एक म्हणजे दोरीची असते तशी एक कौपीन दिली आणि सांगितलं की ह्याला ही जी कौपीन आहे ही आशीर्वाद स्वरूपात माझ्या श्यामापादला दे आणि माझी जी दुसरी कौपीन आहे ती जर गौरने खूप आग्रह केला तर त्याला दे आणि मी जेव्हा आता शरीर सोडायचा दिवस येईल माझा त्यावेळेला एक गोष्ट मात्र तू अवश्य कर, विसरू नको. वृंदावन येथील 7 देवालयांच्या देवांचं चरणामृत आणि व्रजभूमीतील लीलास्थानांची सर्व ठिकाणची रज अवश्य घेऊन ये आणि त्याचा स्पर्श मला कर त्यावेळेला. हे ऐकल्यावर व्रजमोहनदासांना अत्यंत चिंता वाटू लागली. नियमसेवा संपूर्ण झाल्यानंतर काही दिवसातच एक दिवस संध्याकाळी बाबांना ताप भरला. दुसरे दिवशी सकाळी वृंदावन येथे निरोप पाठवून दिला गेला. तेथून गौरबाबू आणि आणखीनही सगळे लोक आले. बाबांनी अगदी प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला प्रत्येकाला आशीर्वाद दिला आणि सर्वांना वृंदावन येथे परत जायला सांगितलं. पण अवस्था पाहून आणि आत्तापर्यंतचं त्यांचं एकंदरीत सांगितलेलं ऐकून लोकांना कल्पना आलेली होती. त्यामुळं कुणीही परत जायला तयार झालं नाही. सगळे तिथेच राहिले. हळूहळू बाबांची अवस्था खरोखरीच खराब होत गेली. शेवटी कार्तिक कृष्ण पक्ष सप्तमीला संध्याकाळच्या वेळेला शेवटी जे कीर्तन करतात त्या कीर्तनाला लोकांनी आरंभ केला. दुसऱ्या दिवशी सन 1940च्या कार्तिक कृष्ण पक्षातील अरिष्ट अष्टमीला सकाळच्या वेळेला अत्यंत क्षीण अशा स्वरामध्ये नामोच्चारण करत करत चैतन्य दास बाबाजींनी नित्यलीलेमध्ये प्रवेश केला. त्याच वेळेला गौरांगदास बाबाजी महाराज वृंदावन येथे राधारमण येथील बागेमध्ये भजन करीत बसलेले होते. तेव्हा त्यांना आकाशातून एका दिव्य ज्योतीचं जाताना दर्शन झालं. म्हणजे दिव्य ज्योत जाताना त्यांना आकाशामध्ये दिसली. अशा प्रकारे त्या दिव्य ज्योतीच्या रूपाने बाबाजी कृष्णधामाला निघून गेले आणि एका अत्यंत खूप वळणं घेऊन खूप ठिकाणी वेगळ्या वेगळ्या अनुभव घेत घेत असं संपन्न असं आयुष्य या श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी यांचं संपन्न झालं. हरी ओम.